सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या आर्थिक अडचणी वाढत होत्या, त्यातून आता तुमची सुटका होईल. संघर्षानंतर त्रासातनं तुम्हाला दिलासा मिळण्याचे योग आहेत. दूरचा प्रवास तुम्हाला उपयोगी आणि फलदायी ठरेल. लहान मोठ्या पार्ट टाईम कामांसाठी तुम्ही आज वेळ काढणार असून त्यातून तुम्हाला चांगली आर्थिक मिळकत होईल. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दिशेनं पुढे जाणार आहेत. मेहनत आणि फोकस यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असेल. तुमची मेहनत आणि हुशारीचं आज कौतुक होईल. तुमच्या कामाची पद्धत आणि वागणूक यामुळे सहकारी तुम्हाला मदत करतील. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ किंवा मंगल कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही करणार आहात. राहणीमान उंचावण्यासाठी रोजच्या वापरातील काही वस्तूंची तुम्ही खरेदी कराल. जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक मधुर असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून वेगानं पुढे जाण्याची वेळ आहे. तुमची प्रगती पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतील. मात्र तुमच्या यशाला तुमचीच दृष्ट लागण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुमची प्रगती कायम राहील अशा प्रकारे तुम्ही कामाची आखणी करायला हवी. प्रयत्नांमध्ये सातत्य तुम्ही ठेवा आणि कामात फोकस वाढवा. तुम्ही जबाबदारीनं वागा आणि कामं वेळेत पूर्ण करा, अन्यथा भविष्यामध्ये तुमच्या प्रतिष्ठेला धोका होऊ शकतो. अनावश्यक मान सन्मानापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्यासाठी कामाचा ताण वाढणार आहे. तुम्ही वेळेनुसार कामाचे नियोजन करणं आज गरजेचं आहे. काम करत असताना आरेरावी कमी करा आणि टीमवर्कनं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भावंडांशी संबंधित ताणतणाव दूर करण्यात तुमचा वेळ जाईल. कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये काहीतरी नवीन निर्माण होईल. तुमच्या घरातील सर्वांचा निर्णय तुम्ही जाणून घ्या, त्यानंतरच कामासंदर्भामध्ये रिलोकेशनचा विचार करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी व्यापार करणाऱ्यांसाठी मात्र थोडासा तणाव राहील. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या बाबतीमध्ये काही समस्या सुरू आहेत. व्यवसायामध्ये नियमितपणा नसल्यामुळे अस्थिरता तुमची पाठ काही सोडत नाही. सुधारणा आज अपेक्षित आहे, परंतु तुम्हाला कामाचा कंटाळा येतो किंवा कामामध्ये मन लागत नाही असं होण्याची भीती आहे. तुम्ही सकारात्मक विचार करा आणि मेहनत केली तरच त्याचं फळ आहे हे लक्षात ठेवा. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणं ही तुमची पहिली जबाबदारी असेल. दरम्यान तुमच्या मेहनतीला देखील आज यश मिळेल आणि तुमचं काम सहजपणे पूर्ण होईल. कामामध्ये जोश आणि उत्साह असेल, तसेच ऑफिसमध्ये कौतुकाचे योग आहेत. काही काळानंतर यापेक्षाही चांगले व्यवहार तुमच्या हाती येतील. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही करणार आहात. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचे लोक फार विचार करतात. तुम्ही जास्त काळजी किंवा सतत टेन्शन घेतल्यामुळे तुमच्या समस्या कमी होणार नाहीत. शुक्र ग्रहामुळे काही
वास्तविक अडचणी तुमच्या जीवनात येणार तर आहेत, परंतु काही समस्या तुमच्या निष्काळजीपणानं तुम्ही स्वतःच उभ्या कराल. तेव्हा कामामध्ये घाई गडबड आणि निष्काळजीपणा टाळावा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधकांची गर्दी तुमच्या समोर असेल. धाडस आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती विरोधकांचा तुम्ही पराभव कराल. तुम्हाला तुमच्या मनाची दुर्बलता आणि दुर्गुण यांचा त्याग तर करावा लागेलच, सोबत तुम्हाला कामातही यश मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला एखादी खुश खबर मिळेल. कामामध्ये ताणतणाव सगळ्यांनाच असतो, फक्त तो तुमच्यावरती हावी होणार नाही याची काळजी घ्या. सकारात्मक विचारानं तुम्ही कामाची सुरुवात करा. नवीन योजना तुमच्या यशस्वी होतील. जुन्या भांडण तंट्यातून तुमची सुटका होईल. वरिष्ठांसोबत तुमचे संबंध चांगले होतील. निराशेचे विचार तुमच्या मनामध्ये आज येऊ देऊ नका. मेहनत, फोकस आणि नियोजन यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. नवीन संपर्कामुळे तुम्हाला लाभाचे योग तयार होताना दिसत आहेत. फार दिवसांपूर्वी तुम्ही काही उपक्रम केले होते, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे थांबलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील, परंतु तुम्हाला फार मेहनत त्यासाठी घ्यावी लागेल. रोजच्या कामामध्ये घाई गडबड नको, तसेच मला काम करण्याचा कंटाळा येतो असंही बोलू नका. व्यावसायिक प्रगतीचे तुम्हाला योग आहेत, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होईल. सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये सहभाग घेतल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. ग्रह नक्षत्रांची चाल, भाग्य आणि विकासामध्ये मोठी हातभार लावेल. करिअर संदर्भामध्ये खुशखबर मिळण्याचा तुम्हाला योग आहे, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. अनावश्यक कटकटींपासून तुम्ही दूर राहा. जास्त विचार करू नका, त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. आत्ताचा जो क्षण आहे त्याचा आनंद घ्या. येत्या काळामध्ये धार्मिक स्थळी प्रवासाचं तुम्ही नियोजन कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी दिवस चांगला आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण सकारात्मक असेल. आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय आज फायनल होऊ शकतो. वरिष्ठांसोबत चांगले संबंध असल्यामुळे करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. अध्यात्म आणि धर्म यातील रुची तुमची वाढेल, तसेच तुम्ही दानधर्म देखील करणार आहात. प्रवास आणि मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचे तुमचे योग जुळून येत आहेत. वेळेचा सदुपयोग केला तर नशीब तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीक असला तरी तुमच्या अहंकारामुळे कामामध्ये समस्या येतील. अहंकार, अरेरावी हे आपल्याला फार कळतं असं दाखवून यापेक्षा दूर राहणं जास्त तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा ज्ञान आणि विज्ञानाचं भांडार आहे, त्यामुळे तुमच्या कामामध्ये प्रगती असेल, तसेच मिळकतीचे नवनवीन मार्ग देखील खुले होतील. वादग्रस्त विषय तुमचे कमी होतील ते पहा. कोणालाही उधार पैसे तुम्ही विनाकारण देऊ नका, कारण ते पुन्हा परत मिळणार नाहीत. आर्थिक स्थिती तुमची ठीक असली तरी गुंतवणूक करताना सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.